जनसेवा मित्र मंडळ तसंच स्थानिक कामगार संघटना व माथाडी कामगार संघ यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तसंच युवा नेते राज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम पार पडले। 6 जून शनिवार रोजी विरार पूर्वेला राज पाटील यांच्या कार्यालयावर आरोग्य शिबिर तसंच रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते। परंतु या रक्तदान शिबिराची खास बाब म्हणजे हे रक्तदान शिबिर थॅलेसेमिया रुग्णांसाठी आयोजित करण्यात आले होते। तसंच या ठिकाणी आधार कार्ड शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते, जेणेकरून विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती मिळेल। याचबरोबर आयुष्मान कार्ड शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते। यावेळी थॅलेसेमिया असलेल्या मुलांच्या संख्येमध्ये जास्तीत जास्त वाढ होत आहे आणि या मुलांना रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते। तसंच यासाठीच हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। इथून मिळालेले रक्त हे थॅलेसेमिया रुग्णांसाठी जाणार असल्याची माहिती यावेळेस खुद्द महापौर यांनी दिली। त्या कार्यक्रमाला महापौर अज्जू पाटील यांनी उपस्थिती लावली होती। तसंच माजी नगरसेवक हार्दिक राऊत हे देखील उपस्थित होते। याचबरोबर राज पाटील यांनी आपल्या 47व्या वाढदिवसानिमित्त प्रथम महापौर आणि कामगार नेते राजू पाटील यांच्यासोबत मिळून पर्यावरणाचा संदेश देत 47 झाडे लावण्याचा मानस घेतला आहे। तर त्यांनी यावेळेस 5 झाडांची लागवड खुद्द प्रथम महापौर राजू पाटील यांच्यासोबत मिळून केली। तर इतर 42 झाडं ते 21 जून म्हणजेच योग दिनानिमित्त लावून पर्यावरणाचा संदेश देणार आहेत। नुकताच 5 जून रोजी पर्यावरण दिवस पार पडला। याबाबत प्रत्येकाने आपल्या वया इतकी झाडे आपल्या वाढदिवसाला लावली पाहिजेत असा संकल्प राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता। तर हा संदेश देखील देत त्यांनी ही संकल्पनेचा आधार घेत राज पाटील यांनी 47 झाडं लावण्याचा मानस घेतला। यावेळी प्रथम महापौर राजू पाटील काय म्हणालेत आपण ऐकून घेऊया। त्याचबरोबर महापौर अज्जू पाटील आणि माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांचं देखील काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। तर काय सांगाल आजच्या दिवशी राज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 47 झाडं लावायचा एक पण घेतला, तुम्ही त्यांना सपोर्ट केलं, दुपारी देखील तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होतात, काय सांगाल? कालचा दिवस हा 5 जून जागतिक पर्यावरण दिवस। या दिवशी आपण दरवर्षी वृक्षारोपण करण्याचा महापालिकेमध्ये सुरुवात करतो आणि साधारण या सीझनला पावसाळा संपेपर्यंत साधारण दरवर्षी 10,000 15,000 20,000 जेवढी जमतील तेवढी झाडं लावायचा प्रयत्न करतो। त्यातली काही रुजतात काही जातात। यंदाही आपण साधारण 10,000 रोपं लावण्याचा प्लॅन केलेला आहे आणि त्यातलाच भाग म्हणून काल सुरुवात केली। आज पण राजला सांगितलं त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण एक टोकन म्हणून 5 झाडं लावूया आणि उरलेली झाडं जी आहेत 42 झाडं ही 21 जून नंतर पाऊस पडल्यानंतर आपण लावूया। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये वाढणारं जे तापमान आहे ते तापमानाला कंट्रोल करायचं असेल तर फक्त निसर्गच करू शकतो आणि निसर्ग म्हणजे ही निसर्गाची जी हिरवळ आहे वृक्षवल्ली आहे याला कंट्रोल करू शकतो। म्हणून प्रत्येकाने आपला जेवढा जन्मदिवस असेल तेवढी कमीत कमी रोपं लावायला पाहिजेत आणि त्याची सुरुवात राजपासून आपण केलेली आहे। राजच्या वाढदिवसाच्या दिवशी राजने सकाळपासून वेगवेगळे उपक्रम केलेली आहे। थॅलेसेमिया झालेली जी पेशंट आहेत त्यांच्यामध्ये रक्त निर्मिती होत नाही, त्यांना ब्लड देणं आणि सातत्यानं ब्लड देण्यासाठी म्हणून सतत ब्लड कॅम्प ठेवणं हा एक त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे। विविध दाखले, आधार कार्ड अशा वेगळ्या प्रकारचे त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे। मी तुम्हा सगळ्यांना विनंती करणार आहे अशा प्रकारे आपण आपल्या घरातला कोणाचाही वाढदिवस साजरा करताना जनोपयोगी ज्या कामं आहेत ती हातात घ्यावी, निसर्गाची कामं हातात घ्यावी, तरच आपण आपलं आयुष्य हे चांगल्या रीतीने जगू शकतो असं मला वाटते। मी राजला त्याच्या वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि विनंती करतो ही वृक्ष लावलेली आहेत हे वृक्ष जोपासले गेले पाहिजेत। यासाठी म्हणून प्रत्येक रोपाच्या जोडीला एक 5 फुटाचा बांबू जो आहे अर्धा तो लावला पाहिजे, जेणेकरून ते झाड सरळ वर जाईल आणि त्याच जोडीला आता लावलेली झाड आहेत त्याला रोज साधारण 10 लिटर पाणी टाकलं पाहिजे पाऊस पडेपर्यंत। पावसानंतर ही पाणी टाकायची गरज लागणार नंतर मग पुढच्या वर्षी कदाचित रोपं काही कमकुवत असतील त्यांना या मेच्या सीझन मध्ये शेवटचे 2 मध्ये पाणी घालावं लागतं, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल। मागच्या वर्षी आपल्या ग्रुपने जी रोपं लावलेली तर त्याची ही रोपं बरीचशी रुजलेली आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या संस्थेतर्फे राजच्या ग्रुपतर्फे आपण सगळ्यांनी या भागामध्ये जास्तीत जास्त वृक्ष संपदा तयार करूया अशी तुम्हाला विनंती करतो आणि आजच्या दिवशी परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। यंदाच्या वर्षी जो उपक्रम राबवण्यात आला त्याच्यामध्ये थॅलेसेमियाच्या पेशंट्ससाठी हे ब्लड कलेक्ट करण्याचा मानस आहे, तर काय सांगाल याबाबत? बघा, राज पाटील हा करोना काळापासून इकडे ज्यांना रक्त लागतं त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आणि त्यातलाच एक हा कार्यक्रम रक्तदान शिबिर
आपल्या या विभागामध्ये थॅलेसेमियाचे बरेच पेशंट आहेत आणि मुंबईपासून असे पेशंट आहेत त्यांना रक्त कमी पडत असते आणि रक्तदाते कमी आहेत आणि रेग्युलर असे जे लहान लहान मुलांपासून आहेत आणि आपले काही जी लहान मुलं आहेत आणि मधल्या काळामध्ये त्यांना मुंबईला जाणं अशक्य होतं आणि त्यांनी विनंती केली आहे त्याप्रमाणे आम्ही राजला विनंती केली आणि राजने रेग्युलर असे कॅम्प भरून त्यांच्यासाठी रक्तदान शिबिर भरून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जीवनदान आहे. रक्तदान म्हणजे एक जीवनदान आहे. आपण एक रक्त दिला तर ते 4 जणांना उपयोगी पडते. असे वेगवेगळे उपक्रम राजतर्फे राबवले जातात आणि ही समाजसेवा तो त्याचे वडील त्याचे आजोबा यांच्यापासून चालत आलेले आहे आणि भावी काळामध्ये देखील अशीच चालू राहील आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं शुभेच्छा. राज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जे विविध उपक्रम राबवलेले आहेत ते आज त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर आहे, विविध दाखले शिबिर आहे आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. तर नाविन्यपूर्ण असा त्यांचा हा उपक्रम असतो. दरवर्षी रक्तदान शिबिर आणि दाखले शिबिराच्या जोडीला त्यांनी यावेळेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेतलेला आहे. त्यांच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराने ह्या कार्यक्रमासाठी विविध संस्थांच्या जोडीला येऊन ह्या उपक्रम ते राबवत आहेत. त्याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराला सुद्धा मी शुभेच्छा देईन आणि त्यांना वाढदिवसानिमित्त बहुजन विकास आघाडी तथा विविध सहयोगी संघटनांच्या माध्यमातून मी स्वतः हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.